आज घरातले सगळे बाहेरगावी गेले होते आणि माझ्या एकटीसाठी स्वयंपाक करायचा मला खूप कंटाळा आला होता. आणि चपाती भाजी तर मला खायचीच नव्हती. असं काहीतरी खायचं होतं, की पोटही भरलं पाहिजे आणि तोंडाला चव पण आली पाहिजे. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की उसळ करण्यासाठी मी हरभरा रात्रीच भिजत ठेवलेला होता. मग काय पटकन हरभरा धुवून कुकरमध्ये घातला. थोडंसं पाणी आणि मीठ घालून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर हरभरा शिजवून घेतला आणि एका चाळणीत ओतून घेतला. त्यानंतर जे उरलेलं पाणी असतं, तर ते फेकून द्यायचं नाही. कणिक मळण्यासाठी किंवा भाजीला त्याचा वापर करायचा. त्यानंतर उकडलेले हरभरे आणि शेंगदाणे एका बाउलमध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी त्यात घातली. त्यानंतर चाट मसाला, मिरपूड, सैंधव मीठ आणि तांबडं तिखट त्यामध्ये थोडंसं घालून घेतलं आणि थोडंसं साधं मीठही त्याच्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. अशा प्रकारे भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असं आपलं चना चाट बनवून तयार झालेलं आहे. याच्यामुळे माझं पोट तर भरलंच आणि पौष्टिक खाल्याचं समाधान पण मिळालं आणि चवीला म्हणाल तर एक नंबर झालेलं होतं. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता सबस्क्राईब करा.